नमस्कार माझ्या अंगणवाडी सेविका मदतनीस भगिनींनो, पूर्ण महाराष्ट्रातील भगिनींना गणपती चतुर्थीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा, ईद मिलादच्या शुभेच्छा। हा योगायोग होता माझ्या तायांनो। 5 तारखेला गणपती, ईद मिलाद आणि अंगणवाडी ताई म्हणजे शिक्षक दिवस। हे कसे योगायोग नाही तर लहान बाळ गोपाळासाठी आपण जो करतो त्याच्यासाठी आपला सन्मान होता तो की सर्व धर्माची मुले घेऊन आपण सांभाळतो। मग त्या मुलांसाठी ते सगळं एकत्र सण येणे हे खूप भाग्य आहे, कारण आपला देशच आहे सर्व धर्म समभाव आणि सगळ्यांनी मिळून राहणे। तर माझ्याकडून तुम्हाला सगळ्याला हार्दिक हार्दिक शुभेच्छा, शिक्षक दिनाच्या शुभेच्छा। अंगणवाडी ताई, आईच्या नंतर अंगणवाडी ताई, सगळे फील्डमध्ये सगळा असा विचार करते मी पुढं जावं, पण एक शिक्षिका असा विचार करते माझी मुलं पुढे जावे, माझ्या शिकलेले माझ्या हाताखाली जे मुले आहेत ते माझ्यापेक्षा उच्च पदावर जावं, असा विचार फक्त शिक्षकच करतो। तर आपला दर्जा खूप मोठा आहे, खूप मोठा आहे। आपण आपल्याला नशिबान मानायचं की आपण ह्या फील्डमध्ये आहोत। कितीतरी काम आहेत, मशिनीसारखी लोक काम करतात। सकाळी 9ला काम सुरू झालं, संध्याकाळी 6ला काम करतात। आपण मशिनीसारखं नाही, आपलं सन्मानाचं काम आहे शिक्षिका म्हणजे। ज्या माझ्या भगिनी नवीन ह्या चॅनलवर येत आहेत त्यांच्यासाठी माझ्याकडून रिक्वेस्ट आहे, कारण आपल्याला हा कुटुंब खूप मोठा करायचा आहे। तर सगळ्यांनी ह्या चॅनलला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करत जा। माझ्या मुली, माझ्या भगिनी छोट्या ज्या नवीन मदतनीस आल्यात त्यांना जास्ती माहिती नसते, आणि आता मोबाईलचा जमाना झाल्यामुळे ऑफिसवाल्यांना माहिती द्यायला वेळ नाही, सगळी माहिती मोबाईलकडून घ्यायचं असं झालेलं आहे। तो आपली मुख्य सेविका मोबाईल आहे, सुपरवायझर मोबाईल आहे, सगळं आपलं मोबाईलच आहे, ते आता मोबाईलवरच चालणार आहे। पण कसं आहे तायांनो, जेव्हा आपण मोबाईल स्वीकारला तर आपल्याला ते काम करावं लागणार। आता असं असतं का की लग्न झालं आहे आणि बायको सोडून द्यायची, त्याच्यासाठी खूप मोठा प्रोसिजर आहे ना, किंवा नवरा सोडून द्यायचा, तसंच झालं आहे ते मोबाईल। ते गळ्यात मंगळसूत्र घातलं आणि घरात इगिन आणलं असं झालं आहे ते। म्हणजे असं नवऱ्याला नाही बरं का बोलत, मोबाईलला बोलते, कारण आजकाल मोबाईल नवऱ्यापेक्षा जास्त आपण जवळ ठेवतो। झालं का नाही? बरं झालं ते रात्री पोषण ट्रॅकर 10 वाजता बंद होतं, नाहीतर आमच्या ताया रात्रभर काम करत बसल्या असत्या। खरंच सांगते, एवढं वेळ आहे आम्हाला कामाच्या, आम्ही जबाबदार लोक आहेत, सगळ्या देशाची जबाबदारी आमच्यावर आहे। कारण मंत्र्यांना दुसऱ्यांना काही त्यांना काही हेच नाही, त्यांच्याकडे त्यांचे एवढी कामं आहेत की त्यांच्याकडे देशाच्या गोरगरीब लोकांना, मुलांना बघणे वेळच नाही। आमची सगळ्या अंगणवाडी तायांनी जबाबदारी घेतलेली आहे। आपल्या किती सेवा आहेत, त्याच्या व्यतिरिक्त समाजसेवा म्हणून तुम्ही काही फार थोड्याफार सेवा केलं तर ठीक आहे, जी आली ती सेवा, जी आली ती सेवा। तर काय मला तर रोज काहीतरी 2-4 सेवा ॲड होतात, आणि जेवढ्या सेवा आपल्याला ॲडिशनल येत आहेत तेवढ्याच मागण्या पेंडिंग आहेत। आणि त्यांच्यानंतर हे ऑफिस, संघटना, हे खेळ चाललं आहे। अरे कुणी पण उठतंय संघटना काढतंय, कुणी पण उठतंय संघटना काढतंय, त्याला काय अर्थ आहे? आणि मला एका ताईने कमेंट टाकलं होतं की ताई, जसं जरांगे पाटलाने आंदोलन केलं तसं आपल्या लोकांनी करायला पाहिजे। तायांनो, मला एकच बोलायचं, जरांगे पाटलाची आत्ताच आपण बराबरी नाही करू शकत, कारण त्यांचं ते नेतृत्व होतं तर त्यांना सगळ्यांनी स्वीकारलेलं आहे, त्यांच्या लिडरशिपला स्वीकारलेलं आहे। आपल्या इथे कोण आहे असा लीडर, तुम्ही सांगा, ज्याची लिडरशिप म्हणून आपण घ्यायचं। 50 आपल्या मागण्या पेंडिंग, त्याच्यामध्ये 40-45 संघटना,
आणि 2,13,000 अंगणवाडी कर्मचारी. मग डिवाईड करा, कोण कुठं जातं आहे, कोण कुठं जातं आहे. आज ह्याचा मोर्चा, उद्या त्याचा मोर्चा, 24 तास मोर्चे सुरू आहेत, 24 तास आंदोलन सुरू आहे. फक्त एवढंच ऐकलं ते अंगणवाडी तायांचा इकडं मोर्चा, अंगणवाडी तायांचा तिकडं मोर्चा, अंगणवाडी तायांचा असं झालं तसं झालं. त्याच्यानंतर रिझल्ट काय आला आणि त्याच्यामध्ये बदल काय झाला, मला तर ते आत्तापर्यंत काहीच ऐकायला आले नाही. कारण कसं आहे की ज्या आपल्या पेंडिंग आहेत, तुम्हाला सांगितलं भत्त्याचं तर आहे, भत्ता आला नाही, काही मानधनवाढ कुठे झालेली नाही, रिचार्जचे पैसे नाही मिळाले, काही नाही, जसं आहे तसं. आता मानधन तेवढं लवकर आलं गणपती बाप्पाच्या आणि ईद मिलादीच्या निमित्ताने, पण दुसरे काही आपल्याला आलेलं नाही, हे सत्य आहे. तर कुणी कुठे भाषण दिलं आणि व्हिडिओ आला, हे सगळ्या खोट्या बातम्या आहेत. कुठेही 1 रुपया वाढलेला नाही. मी सत्य माहिती तुम्हाला फक्त हे तुमच्या हक्काच्या चॅनलवर देत असेल. हे बघा, मी जेव्हा ह्या चॅनलवर बोलते, फक्त तुमची मैत्रीण अंगणवाडी कर्मचारी म्हणून, ते ऑफिस संघटना ते नंतर सगळं, पण आधी जेव्हा बोलते तुमची मैत्रीण म्हणून. आणि मी काही जाऊ द्या, माझ्या इथं सुरी जरी ठेवली तरी मी सत्यच बोलणार, ते कोणी असू द्या. मला काय असलं घाबरायला होत नाही. घाबरायचं कशाला? चोरी करायला, लबाडी करायला, चुकीची कामं करायला, सत्य कामं करायला कशाला घाबरायचे? शासनानं जेवढ्या सेवा दिल्यात त्याच्यापेक्षा दुप्पट सेवा करतो. आमचं काय लक्ष आहे? अंगणवाडी कशासाठी आहे? आई बाळ माय लेकरासाठी आली अंगणवाडी योजना. माय लेकराकडे लक्ष द्यायला भेटते का आता? मोबाईल बाबा आणि त्या ऑफिसची सासूबाई आणि ती वरी बसलेले बॉस आणि त्यांचे बॉस, फक्त फोटोच चाललं आहे. हे पाठव, ते पाठव, हे प्रत पाठव, ते परत पाठव, ते परत पाठव, ते परत पाठव, तो रिपोर्ट दे, ते हे दे, ते दे, ते हेच चाललेलं आहे. खेळ फक्त व्हॉट्सअप मोबाईल हाच खेळ चाललेला आहे. आणि त्या पोषण ट्रॅकरचा तो तुम्हाला काय सांगू, तो पोषण ट्रॅकर म्हणजे आता मी मागच्या वेळेस सांगितलं होतं ते दलिंदर ट्रॅकर आहे. आता तुम्हाला त्याला नवीन नाव ठेवायचं प्रत्येक आठवड्यात, कारण अशा एरियामध्ये अनुभव आहेत की तो बेवडा नवरा असतो का आणि गोल फिरतो आणि पगत शांत होतो, तसं ते आपलं पोषण ट्रॅकर आहे. थोडी जास्ती झाली की कसा नवरा फिरतो, त्या दारू पिणाऱ्या बायकोला विचारतो नवरा कसा त्रास देतो, तसं ते पोषण ट्रॅकर गोल फिरत असतं. आणि त्याचा मूड आला तर मग लय मस्त नेटवर्क फुल काम. तसं आहे तो दारुड्या नवरा 500 रुपये कमवून आला की म्हणणार चल आज बांगड्या भरून ये, जा तुला तू साडी घेऊन ये, असं जेवण कर, तसं कर, चाल घराच्या बाहेर जायचं नाही, कोणाचं काम करायचं नाही, झाला इज्जत नाही का आपली, आणि दुसऱ्या दिवशी फुस. तसं आपलं पोषण ट्रॅकर आहे. तर त्याला बेवड्या नवऱ्याची उपमा दिलेली आहे मी ह्या आठवड्यात. असं मी ऑब्झर्वेशन केलं, त्यानं निरीक्षण केलं, आणि तो आपला पोषण ट्रॅकर तसाच आहे. तर ते काय आपण बंद करू शकत नाही, आपल्या हातात नाही. कारण जेव्हा मोबाईल स्वीकारला तेव्हाच मोबाईल स्वीकारायचा नव्हता. आधीचा मोबाईल सांगू का तुम्हाला, आम्ही सगळ्या अंगणवाडी सेविका मदतनीसने जाऊन ऑफिसमध्ये जमा करून आलो. नाही पाहिजे म्हणलं आम्हाला. आता हे जे पण वॉरंटी गॅरंटी काहीतरी संपत आले वाटतं, बघूया. 3 वर्ष झालं की हा मोबाईल नाही चालणार, तर मग बघूया ह्याच्यानंतर स्वीकारायचं का नाही स्वीकारायचं, हे मॅजॉरिटी आहे. आता तर मला वाटते स्वतःचे डिसिजन आपण न घेतल्यामुळे लोकच आपले डिसिजन घेते. आता कसं झालं आहे ना, ते एक मोर्चाचं आंदोलनाचं एक महत्त्व असतं. हे कुणी पण उठून कुठे रोडवर कुठे लाल साड्या, तर कुठं गुलाबी साड्या, तर कुठं पिवळ्या, जिकडे बघा तिकडे त्या मोर्चाच चाललं आहे. कशाला चाललं आहे, कुठं चाललं आहे, काय होणार आहे, याचा काय अर्थ नाही. बायकाला आपल्या चला बोलले की चला, कुठं चाललं आहे, इकडे चाललं आहे, असं झालं आहे. तर थोडा विचार करायचा आहे की मेन मुद्द्यावर काम करायचं. आधी तर हे FRS KYC प्रणाली आहे ते बंद होण्यासाठी केस टाकत आहेत, त्याची तयारी चालली. एवढं सोपं नाही की आत्ताच सुरू झालं की आत्ताच बंद करा. त्यांनी पण ते फेस कॅप्चर सुरू करण्यासाठी 3-4 वर्ष अभ्यास केला असणार आहे, तेव्हा चालू असणार आहे. मग आपल्याला बंद करण्यासाठी काही लगेच बंद होत नसतं. त्याच्यामध्ये वकिलाकडून मीटिंग झाली महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्या पदाधिकाऱ्याची.
मग वकिलांनी सगळं समजावलं. मग किती किती पेपर पाहिजे, काय काय ते आमचे जे पदाधिकारी आहेत ते करतात, कारण ते दिवसभर तेच काम करतात. आपण नाही करू शकत अंगणवाडी कर्मचारी. एवढे आपल्याकडे वेळ नाही बाबा. पगार कापला मानधन तरी आपलं मानधन आपल्याला प्रिय आहे. तर असं आहे, ते लोक करतायत, पण सगळं आपल्यावर असतं शेवटी. अंगणवाडी सेविका मदतनीसवर काय केलं आहे काय नाही हे सगळं आपण जेव्हा बोलतो तेव्हा तो मुद्दा पुढे जातो. झालं ते. मला KYC FRSचं एक आहे. दुसरं आपलं चतुश्रेणी. एकच मुद्दा घ्या. मला वाटतं सगळ्या संघटनांनी एकत्र बसावा, एकच मुद्दा घ्यावा आणि आंदोलन करावं, म्हणजे आपलं काहीतरी भलं होईल. बरोबर आहे का नाही? त्या आता मला अतिमहत्त्वाचं बोलायचं आहे. आजकाल काय झालं आहे, आधी ठेकेदार कसे होते, स्वतः अन्न वाटायचे येऊन, आणि आपले त्यांचे खूप छान रिलेशन होते. आपले बाळगोपाळ आपल्याबरोबर बसायचे, आपण स्वतः हाताने खाऊ वाटायचं. आता काय झालं आहे, सेविका एवढी बिझी झाली की तिला अंगणवाडीत लक्ष द्यायला भेटत नाही, आणि ठेकेदार एवढे बिझी झालेत पैसे कमवण्यामध्ये की त्यांनी पण ड्रायव्हरवरून ठेकेदारावर सोडलं आहे, म्हणजे जी काम करतात त्यांच्यावर. तर याच्यामध्ये मदतनीस नवीन असते, ते खाऊ पोचणारे नवीन असतो, मग तर खाऊ काय येतो काय नाही. तर तायांनो लक्ष घालण्याच्यामध्ये खूप गरजेचं आहे, कारण छोट्या छोट्या बालकाच्या जीवनाचा प्रश्न आहे हा. कारण आमच्या मुंबईलाच ही घटना घडलेली आहे. एका खाऊच्या डब्यामध्ये कच्चे वटाणे आले होते, ते कडधान्य वटाणे मिक्स चणे ते शिजवले गेले, आणि त्याच्यामधून मग मदतनीसने लक्ष घातलं. त्याच्यामध्ये ते आळ्या असतात ना, काळी किड्या असतात, तुम्ही काय बोलता माहीत नाही, आम्ही मुशी बोलतो त्याला. तर ते निघाले आणि मदतनीसला लगेच बघितले आणि तिने लाभार्थ्याला खाऊ नाही वाटला आणि पंचनामा केला. हे खूप छान गोष्ट. पण त्या खूप जुन्या मदतनीस आहेत, त्यांची 30 वर्ष सर्व्हिस झाली. आपल्या नवीन मदतनीस आहेत, त्यांना माहिती आहे का कसं करायचं काय करायचं. तर ही घटना कशी आहे, खूप गंभीर आहे. पण याची संघटनेने दखल घेतली. संघटनेने मंत्रालय, आयुक्तालय सगळीकडे लेटर घातले, आणि नागरी विभाग मुंबईमध्ये अंगणवाडी सेविका मदतनीस खाऊ शिजवतच नाही, तर ते आपल्यावर येण्याचं कारच नाही. तर हे बघा, ही खूप महत्त्वाची गोष्ट झाली की संघटनेमुळे आज सेविका मदतनीसवर काहीच आलं नाही, कारण संघटनेनं खूप योग्यरित्या काम केलं याच्यावर. तर असं आहे तायांना. दुसरा म्हणजे की जेव्हा मदतनीस येते, मदतनीस तायांनी पण नवीन असो माझा व्हिडिओ बघावा, आणि सेविकांनी त्यांना व्हिडिओ पाठवावं. हे बघा, ते मानधन वाढ होणार आहे नाही होणार आहे, काय होणार आहे पुढे, कसं होणार आहे मी नाही सांगू शकत. पण मी तुम्हाला नेहमी म्हणते, आड्यात नाही तर पोऱ्यात कुठून येणार. बजेटच नाही निघाला तर वाढवणार कुठून? हां, तुम्ही आणलाय 1/2 मीटर कपडा, त्याच्यामध्ये तुम्हाला ब्लाऊज होईल का? सांगा तू. कुठून तरी ठिगळे टागळे लावून शिवावं लागेल. तसं ते ठिगळे टागळे लावून ही योजना ती योजना याच्यामध्ये आपल्याला कामाला लावतात, 2 पैसे मिळतात. बायकांना वाटतं एरियातले लाभार्थी गरीब आहेत, कारण आपण डोळ्यांनी बघतो. लाडकी योजनाची का कामं महिलांनी हातात घेतली, कारण काही महिलांना खायला नाही, 1500 रुपयाने काहीतरी तिला खायला येईल, तिच्या मुलाची फी वगैरे भरून जाईल. हे आपलं प्रेम होतं, करुणा होती, दया होती, म्हणून आपण ही कामं केली. काय तर आपण असं आपल्यासाठी काय होतं, ते 50 रुपये होते, ते पण किती जणीला दिले कितीला नाही. त्यांचा एक फिक्स कोटा असतो, एवढे पैसे निघाले एवढ्यातच मरा तुम्ही, तसं असतं. तर तसं आपण पण असंच ठेवायचं आहे की आपली ही फिक्स कामं, त्याच्यानंतर ॲडिशनल केलं नाही. आता कोण काय करतं आहे, मदतनीसाचा मोबदला नाही आला, काही सेविकांना लाडक्या बहिणीचे पैसे नाही आले, त्याचं कोण काय करतं आहे? कोण करते का काही? नाही ना. मग तसंच जसं हे कोणी काय करू शकत नाही, तसं तुम्ही काम नाही केलं तर तुमचं पण कोणी काय नाही करू शकणार. कारण सुप्रीम कोर्टाचा ऑर्डर आहे, अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या सेवाशिवाय दुसऱ्या तेव्हा त्यांचं द्यायचं नाही. ती बसलेली सासूबाई ओरडते, ओरडू द्या, कारण त्या बिचारीला पण वरून ओरडतात म्हणून ती बोलते. पण ती मुख्य सेविका त्यांच्या घरची कामं लावते का सांगा तुम्ही? हां, कामं करून घेण्याची पद्धत योग्य असावी, प्रेमाने पण बोलावं. पण आपण 25 जणी, मुख्य सेविका 1, आणि आपण 25 जणी तिला बोलतो, मग ती काय करणार? आणि आता तर मुख्य सेविकेची भरती नसल्यामुळे
एका मुख्य सेविकेकडे 3-3, 4-4 बीट आहेत, म्हणजे 100 अंगणवाड्या. मग ते कसे करणार? तर आहे सगळ्यांनाच त्रास, त्या पण स्त्रिया आहेत. आता कोणीतरी बोललं का मुख्य सेविकेने तुला काय दिलं का? भोपळा दिला मला. काय नाही दिलं दुसरं, असं लगेच काय मिळालं का, काय दिलं का? कारण का जे बाहेर येऊन बोलतं, व्हिडिओ करतं, तुमच्यापर्यंत संवाद साधतं, हिंमत करतं, त्यालाच प्रश्न विचारतात. मी यूट्यूबवर व्हिडिओ नाही टाकला तर तुम्ही काय मला प्रश्न विचारणार आहेत का? नाही, विचारा, मला काय फरक पडत नाही. ते जे सत्य आहे ते सांगणार. खूप माझ्या भगिनी चांगल्या आहेत अंगणवाडी सेविका मदतनीस. आणि मला वाटलं अंगणवाडी सेविका मदतनीसने आपल्या भगिनीने कोणत्याही गोष्टीत पुढाकार घेतला तरी आपल्याला साथ द्यायची त्यांची. ती कशी असू दे, कोणी असू दे, आपल्याला काही बोलू दे, काहीतरी राग आहे म्हणून बोलते, ठीक आहे, चालेल. आणि ज्यांना साथ द्यायला होत नसेल त्यांनी सोबत उभं राहावं. ज्यांना सोबत उभं राहायला पण होत नाही त्यांनी आपलं तोंड गप करावं, गप बसावं, बोंबाबोंब तरी करू नये की अशी तशी तशी. आणि ज्यांना काहीच जमत नाही त्यांनी आमच्यासाठी प्रार्थना करावी. बरोबर आहे का नाही? कसं होतं ना, आपण स्त्रिया आहोत सगळ्याच ह्याच्यामध्ये, सुपरवायझर स्त्रिया, सेविका, मुख्य सेविका स्त्रिया, परत आपण महिला सगळ्या, काही आमच्याकडे मुंबईला बचत गटचे खाऊ येतात त्या पण स्त्रिया. तर आपण इमोशनल होतो सगळ्या मिळून. आपल्याला एक कडक डिसिजन, कोणत्याही गोष्टीचा कडक निर्णय घ्यायचा असतो. हे असंच झालं पाहिजे. म्हणजे जिथे बालकाच्या जीवनावर धोका येतो तिथे कडक नियम घेतला पाहिजे. माझी रोजची सवय, मी अंगणवाडीत गेली की खाऊचा डब्बा आधी उघडून बघणार, त्याच्यामध्ये खाऊ काय आला, आणि मला जराही खाऊमध्ये डाऊट आला की लगेच मी फोटो नाही तर व्हिडिओ मुख्य सेविकाला ग्रुपमध्ये पाठवते. ही माझी सवय आहे. कारण कसं होतं बघा, तो शिजवणारा कोण आपण त्याला बघितलं नाही, तो आणणारा कसा आणतो ते पण आपल्याला माहीत नाही. पण जेव्हा आपल्या हातात आला आपण चेक करू शकतो. आपण स्त्री आहोत, आपण गृहिणीसुद्धा आहोत आणि आपण घरचा स्वयंपाक करतो ना. तसं आपल्या मदतनीसला पण शिकवायचं आहे की बाई, मी सुट्टीवर असले, काही असले, तू आधी अंगणवाडीत आली, मुलांना द्यायच्या आधी खाऊन बघायचा, कोणताही खाऊ असू द्या. आता आधी आपल्याला वाटा होता, सेविका मदतनीसचा 100 ग्राम वाटा होता. आता तर आपल्याला खाऊत पण वाटा नाही, आणि खाऊत वाटा नाही तर नाही आपल्याला ते लंच ब्रेकसुद्धा नाही आपल्याला. दिवस रात्र मशिनीसारखं काम करायचं. अरे मी म्हणते द्या काम आम्हाला, भरपूर कामं द्या, कारण आमच्या बायका पण गप बसणार नाही. मला तर वाटते ते 10 वाजता पोषण ट्रॅकर बंद झालं तर त्याला बायका चेक करत असते, मारून उठत असते, उठ रे बाबा मला तुझ्याबरोबर काम करायचं. एवढ्या आपल्या बायका भोळ्या भाबड्या येड्या का शाण्यात मला ते तर समजतच नाही. आता ते कुठे FRSC 100% झालं, कुठं 1% सुद्धा झालं नाही, कुठं 50% तर कुठं 60%. असं होतं का सांगा बरं? कारण ते मॅडमनी मला चांगली म्हणावे, हुशार म्हणावे, शहाणी म्हणावे. ती काय कोण प्रधानमंत्री आहे का? एवढं शिक्षक दिनानिमित्त भाषणं ठोकली तर तुम्हाला प्रधानमंत्रीने तुमचं नाव नाही घेतलं, अंगणवाडी सेविकांचं मुख्यमंत्र्यांनी नाही घेतलं, तर तुम्हाला मुख्य सेविकाकडून कशाला नाव घ्यायला पाहिजे? ती कोण आहे? अन्नपूर्णा देवी आहे का मुख्य सेविका? म्हणजे तिने तुम्हाला अवॉर्ड दिला आहे? त्यांनी बोलावं, आपल्या मंत्रीने, भारताच्या अन्नपूर्णा देवीने, आदितीताई तटकरेंनी आपल्यासाठी काहीतरी बोलावं, तेव्हा आपल्याला कौतुक वाटावं. हे काय तुम्ही कशाला घाबरताय या मुख्य सेविकांना, चुचुंद्र्यांना? ह्या आल्या 3 वर्षांनी गेल्या, अशा 50 येतील 50 जातील, आपल्याला तिथंच राहायचं आहे. पण काय करावं, कसं तिच्या पुढ्यात राहावं, म्हणजे कशी तरी तिनं मला दांडी मारायला द्यावी, एवढंच असतं, दुसरं काय नाही बघा. आणि असले लोक कुणाचीच होत नाही. जे पैशासाठी, लालचीपणासाठी, स्वतःला एकटीला वाचवण्यासाठी कामं करतात ते कुणाचीच होत नाही. ज्यांना वाटतं माझे बाळगोपाळासाठी मी काम करते, माझ्या मैत्रिणी मिळून राहावं आणि सगळ्यांचं भलं हो, त्यांचं नक्कीच काहीतरी भलं होणार. तुम्हाला मी सांगते, मी तुम्हाला सांगितलं होतं की सकारात्मक विचार करायचा. सकाळी उठल्या बोलायला काय जाते, बोलून बघा ना. मी चतुर्श्रेणीत आहे, मला दर्जा भेटलेला आहे चतुर्श्रेणीत, वेतन भेटत आहे. अरे सकाळी 9 ते आम्हाला संध्याकाळी 9 परत काम द्या, पण 70-80 हजार पगार द्या ना, करू आम्ही. आमच्या बायका लय हुशार आहेत, स्वयंपाक करता करता सुद्धा कामं करून देतील तुमची. मग तुम्ही पगार वाढवायचा नाही, हातात नाही, काय म्हणतात, हातात नाही दमडान बाजारात घ्या धडका. तसं झालं आहे आपलं.
आणि आपल्याला काय वाटते, बाबा ती बाई महाग लागते ना, सुपरवायझरसारखी किरकिर करते, त्या तिचं तोंड बंद करण्यासाठी काम. पण तिचं तोंड बंद होत नाही, हा डेटा पूर्ण सरकारला भेटतो आणि सरकारला गरजच वाटत नाही आहे की ह्यांना काहीतरी वाढी द्यावं, एवढ्यातच मरतात करतात, करू द्या. म्हणून आपल्याला कोणतेही काम समजून घ्यायचं आहे आणि आपल्या सेवानंतर कोणतेही काम करायचे आधी विचार करायचे. कोणत्याही संस्था आल्या आपल्यावर लादल्या, कुणी पण म्हणते जा अंगणवाडीत, कुणी पण म्हणते जा अंगणवाडीत. अरे काय काय, ह्या पोलीस स्टेशन आहे का, हे पोस्ट ऑफिस आहे का, काय आहे? कुणी म्हणते जा, कुणी म्हणते जा. आपल्याकडे पोलीस स्टेशनपेक्षा तर जास्ती रोज तक्रारी असतात लाभार्थ्याचं. काय खाऊ दिला तुम्ही, असा केलं तुम्ही, कशाला फोटो घेता, हे ते डाडा. तरी या गोष्टीची सवय ठेवा. मला तर वाटतं सकाळी 2 तास आपल्याला ऐकायला येत नाही, आणि ज्यांना भीती वाटते ना त्यांनी गोल कापसाच्या बोळे करा आणि कानात घाला, नेऱ्यात फिरत जा. त्यांनी काय बोललेलं तुम्हाला ऐकायला येणार नाही आणि टेन्शन होणार नाही, ज्यांना भीती वाटते. आणि ज्यांना उत्तर द्यायची हिंमत आहे त्यांनी उत्तर द्या, आणि ज्यांना इग्नोर करायचं आहे त्यांनी करा. मला तर सगळ्यात मुद्दा कोणता चांगलं वाटतं माहिती का, दुर्लक्ष करणे. सरळ लाभार्थ्याला समजावून सांगायचं, आम्हाला जे देतात आम्ही ते वाटतो, आम्ही काय आमच्या हातातून देत नाही, कारण तेवढा पगारच नाही आम्हाला, कुठून द्यायचा, आम्ही असता तर दिला असता. माझ्या सगळ्या अंगणवाडी सेविका मदतनीसचं मला खरंच कौतुक आहे. जर त्यांना 50,000 पगार असताना 10,000 त्यांनी एरियाच्या लाभार्थ्यावर खर्च केला असता. एवढ्या चांगल्या माझ्या अंगणवाडी सेविका मदतनीस म्हणायच्या आहेत. लंगर बनवलं असतं महिन्यातून 4 वेळेस, चला शनिवारी मस्त मुलांसाठी काहीतरी करूया, कारण खूप छान छान गृहिणी आहेत, मोर्चाला येतात ना, एक एक गोष्ट मस्त चांगले चांगले पदार्थ करून आणतात खायला. मला अनुभव आहे. मला असल्या सगळ्या गावच्या वगैरे गोष्टी ज्या असतात, भाजी भाकरी, ते खायचा छंद आहे बरं का ताईनं. मी आवडीनं खाते माझ्या भगिनीबरोबर बसून. पण कुठं बोलावं, कसं बोलावं, कुठं उभं राहावं, अहो मूर्ख समजतात आपल्याला. ह्यांना काय समजतं आहे अंगणवाडीच्या बायकांना. पण मी बोलते ना, अंगणवाडी तायांना हलक्यात घ्यायचं नाही. त्यांचं डोकं फिरलं तर मग ते काय करतात, तर चांगल्या चांगल्याला अनुभव आहे. ये आंगनवाड़ी की महिला जिद पे अड़ी है और शासकीय दर्जा लेने के लिए सरकार के सामने खड़ी है. बरोबर आहे का नाही ताईंनो? आपल्याला शासकीय दर्जा घ्यायचाच आहे, आणि तोपर्यंत सगळ्यांनी मिळून राहा. मदतनीस तुम्ही सकाळी आला तर खाऊ बघून मुलांना खाऊ देत जा, हायजीनचे लक्ष ठेवा, डब्बा व्यवस्थित धुचा आणि त्याच्यामध्ये खाऊ घ्यायचा. जसे आपल्या घरची मुलं आहेत ना, तसे ते आपले बाळगोपाळ आहेत. त्यांच्या आशीर्वादाने आपल्या नोकऱ्या टिकणार, आपलं सगळं चांगलं होणार तायांनो. कारण ते आपल्याला ना साक्षात देव भगवान बसलेला आहे आपल्यात. मुलं म्हणजे बागेची फुलं आणि परमेश्वर. आमच्यात पण तसंच म्हणतात, बच्चा याने छोटा बच्चा खुदा करू. तर तसं आहे, आपल्याला कुठलं वाईट होणार आहे. आता ऐकलं आहे बघा, मी पण ऐकलं आहे, आज पेपरमध्ये पण आलं आहे की हिंदी पेपरमध्ये की अंगणवाड्या सगळ्या BMC शाळेत जोडल्या जाणार आहेत. चांगला स्वच्छ हवामान कमरा मिळणार आहे शाळेचा. त्याच्यामध्ये मुलांना खाऊ विथ शिक्षण, म्हणजे खाऊ आणि शिक्षण दोन्ही मिळणार आहे. तर खूप चांगली गोष्ट आहे, होऊ द्या ना, आम्हाला काय नाही. पण बाबा रे, तसं चतुर्श्रेणी द्या, शासकीय दर्जा द्या. एकच मागणी, 17 संघटनांनी बसून एकच मागणी करावी, चतुर्श्रेणी. त्याच्यामधलं एक एक अक्षर तुम्ही एक एक फोडून घेतलं तरी होईन रे बाबांनो, पण एवढीच मागणी ठेवा, चतुर्थ श्रेणी. आमची हीच मागणी असेल, हीच आमची मागणी, चतुर्थ श्रेणी द्यायलाच पाहिजे. बरोबर आहे का नाही? चतुर्थ श्रेणीशिवाय आता काही उपाय नाही दुसरा. मला तरी मानधन वाढवणारे शासन मला असं वाटत नाही, कारण कसं आहे, काय त्यांना गरज आहे तुम्ही सांगा. सकाळी सुपरवायझरनी 10ला काम टाकलं की आमची बाई 12पर्यंत करू देते, ती 2 वाजेपर्यंत सरकारला सगळा रिपोर्ट पोहोचवते. त्याच्यामध्ये काय फरक आहे तुम्हीच सांगा. मग कशाला असल्या नाटकं आहेत? हां, काहीतरी उगाच नाटकं. म्हणून हे नकोच आहे आपल्याला तायांना त्रास आपल्या डोक्याला. म्हणून अंगणवाडी सेविका आणि मदतनीसची काय जबाबदारी आहे ते लक्षात ठेवा. जे आहे अर्धी भाकर आपली ती आपल्या हातात ठेवायची आणि कशी खायची, त्याच्यासाठी आपल्या सेवा आपण व्यवस्थित द्यायच्या. पुढं बघूया. आणि तुम्हाला मी सांगितलेलं आहे, सकारात्मक विचार करा, चांगलंच बोला, चांगलं होणार. धन्यवाद तायानो. आजचा व्हिडिओ एवढाच आहे, तरी पण माझ्या ताया ओरडतात, खूप मोठा व्हिडिओ करतात आई तुम्ही, असं तसं. हा व्हिडिओ कधी अपलोड होईल सांगता येत नाही, पाऊस आहे खूप, नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे.
पण मी व्हिडिओ तुमच्यासाठी बनवून ठेवते आणि अपलोड कधी होईल तो प्रयत्न करते. नेटवर्क आला तर टाकेन. रविवारी येतो का सोमवारी येतो का व्हिडिओ शनिवारी रात्रीपर्यंत येईल तुमच्याकडे माहीत नाही, पण मी व्हिडिओ बनवला आहे तुमच्यासाठी. तर तायांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि आपल्या भगिनींना पाठवा. धन्यवाद माझ्या भगिनींनो, सगळ्यांना माझ्याकडून खूप खूप प्रेम. सकारात्मक विचार करायचा आहे रोज सकाळी. मी चतुर्थ श्रेणीत आहे, मला 35,000 पगार झाला, माझ्या मदतनीसला 20,000 झाला. माझी मुलं चांगल्या एका वर्गात खेळत आहेत, बागडत आहेत, कॅलेंडर वगैरे लावलेले, चित्र वगैरे बघत आहेत, खेळत आहेत, स्वच्छ वातावरण आहे त्यांना. असं आपण रोज म्हणायचं. बघूया करून काय होतं. चला, सगळ्यांना धन्यवाद.